नमस्कार मित्रांनो, क्रिकेट मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता कालच्या मॅचबद्दल बोलायचं झालं तर सीएसकेने म्हणलं की नाही बाबा, आम्हाला नको तुमचे उपकार. म्हणजे एमआयने ॲक्च्युली त्याच्या आधीची मॅच हरवून खूप चांगलं काम केलं होतं सीएसकेसाठी, की पंजाब किंग्सला प्रेशरमध्ये आणलं होतं. पण सीएसके म्हणली नाही 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 नाही, हम झुकेगा नाही साला. आम्ही गेलो तर आम्ही आमच्या दमावरच जाणार, नाही तर नाही जाणार. खाऊ तर तुपाशी नाही तर उपाशी. तर कालची मॅच हरून सीएसकेने म्हणजे जो ॲडव्हान्टेज त्यांना एक मिळाला होता पंजाब किंग्स हरल्यामुळे, तो सीएसकेने घालवला. आणि आता सीएसकेची सुद्धा तीच परिस्थिती आहे की पंजाब किंग्सची परवाच्या मॅच नंतर झाली होती. सो आता कळत नाहीये की आर पंजाब किंग्स, सीएसके ह्यांच्यापैकी कुणाला जायचंय का नाही जायचंय. म्हणजे तिन्ही टीम असं वाटतं की प्रयत्न करतायत की नाही नाही बाबा, पहिले आप तुम्ही जा. नाही आम्हाला नको, तुम्ही पुढं, आम्हाला नको. अशा पद्धतीचा खेळ चालू आहे. चांगला चान्स होता सीएसकेला. आजची मॅच जिंकले असते तर म्हणजे ऑलमोस्ट त्यांचं क्वालिफिकेशन फिक्स होणार होतं, पण कोणीच करायला मागत नाहीये. आणि 2 मॅचेस अशा झाल्या जिथे बॉटम टॉप म्हणजे बॉटम 2 टीम्सनी, एक मुंबई आणि एलएसजी, ह्या 2 टीमनी टॉपच्या टीम्सना हरवले. म्हणजे ज्या टीम्सचा टॉप 4 मध्ये जायचा चान्स आहे त्या टीम्सना हरवलंय. म्हणजे तुम्ही असं पण नाही की तुम्ही आरसीबी कडनं हरलात, तुम्ही जीटी कडनं हरलात, असंही काही नाहीये. तुम्ही सर्वात खालच्या टीम्स कडनं हरताय. आणि मान्य आहे की आता म्हणजे मुंबई आणि एलएसजीला असं झालं की आमची पार्टी खराब झालीच आहे, आम्ही इतरांची पार्टी खराब करणार. आणि समहाऊ त्यांना फॉर्म आणि एनर्जी आणि क्लॅरिटी आणि रोल क्लॅरिटी यायला लागली आहे. खूप उशीर झालाय, पण आता ते असे म्हणजे काय घालवायला काय आपल्याकडे, अशा पद्धतीत खेळतात. आणि त्यांनी 2 टीमना आता म्हणजे हार्ट अटॅक द्यायची वेळ आली आहे. काल सीएसकेने बॅटिंग करताना ना, म्हणजे सीएसकेने बनवल्या 187 रन 5 विकेट घालून. आता आजकाल ना आयपीएल मध्ये तुमच्याकडे जवळजवळ 8-8, 9-9 प्लेयर आहेत, बॅट्समन आहेत जे बॅटिंग करू शकतात. 8 पर्यंत तर फॉर शुअर आहेत. त्या पॉइंटला तुम्ही जर 185 रन जर 5च विकेट घालून करता, तुम्ही 4-5च जर का विकेट घालवत असाल ना, तर तुमचं काहीतरी चुकतं. तुम्ही मिनिमम 200 रन क्रॉस करणं गरजेचं आहे. पण ते सीएसकेने केल्या नाहीत. आणि सीएसकेचं स्कोर कार्ड बघितलं ना तर आपल्याला लक्षात येईल की काल संजू सॅमसनला नाही जमलं. आणि काय म्हणजे प्रत्येक मॅच संजू सॅमसनच खेळेल आणि त्यानेच खेळायचं आणि त्यानेच तुम्हाला करून द्यायचं असं तर काही नाहीये ना. बाकीचे प्लेयर सुद्धा आहेत खेळायला. पण ऑनेस्टली ह्या क्षणाला सुद्धा ना सीएसकेची बॅटिंग ना मेजरली संजू सॅमसनवरच डिपेंडेंट आहे. आणि जिथे संजू सॅमसनने थोडासा डगमगला काल, त्याला फॉर्म नाही सापडला ना, म्हणजे रन बॉल संजू सॅमसनने 20 रन केले. त्याच्यानंतर मग असं मिडल ओव्हरमध्ये कधी वाटलंच नाही की सीएसके खूप काही चांगलं खेळते. येस, कार्तिक शर्माने एक चांगली इनिंग खेळली. 42 बॉलमध्ये कार्तिक शर्माने 71 रन केले. पण ही इज नॉट युअर मेन बॅट्समन. तो तुमचा मेन बॅट्समन नाहीये. तुम्ही त्याच्यावर मदार नाही ठेवून चालू शकत. हा, तो चांगला एक सपोर्टिंग रोल त्याने जो आधीच्या मॅचेसमध्ये पण करून दाखवला होता, त्याने तो करून दाखवू शकतो. पण तिथे तुम्हाला तुमच्या ऋतुराज गायकवाड सारख्या प्लेअरने ना, जो कॅप्टन सुद्धा आहे तुमचा, त्याने ती जबाबदारी घेतली पाहिजे. आणि खरं सांगायचं झालं तर ऋतुराज गायकवाड सगळं टायमिंग आहे, क्लास आहे. पण मला माहित नाही ही कुठनं हाईप क्रिएट झाली की तो किती भारी T20चा प्लेअर आहे वगैरे. ऋतुराज गायकवाडचे 1-2 सीझन होते जो डिवॉन कॉन्वे सोबत, एक 3-4 वर्ष झाली आणि त्याला डिवॉन कॉन्वे सोबत त्यांची एक चांगली पार्टनरशिप चालली अख्खा सीझनभर. बट त्याच्यानंतर ना ऋतुराज गायकवाडचा T20चा खेळ ना काही फार ना त्याने कन्सिस्टन्सी दाखवली, ना त्याने असं काही तो 200च्या स्ट्राईक रेटने रन मारतो. ऋतुराज गायकवाडचा स्ट्राईक रेट 130-140च्या आसपास असतो. मागच्या 2-3 इनिंग तो बरा खेळला, कारण का ते टार्गेट छोटं होतं जे चेस करत होती चेन्नई. पण त्याचा स्ट्राईक रेट 130 आणि 140च्या आसपास असतो युजली. तो आजकालच्या T20 मध्ये नाही चालू शकत. आजकाल तुम्हाला T20 मध्ये मिनिमम 150 प्लस स्ट्राईक रेटने तुम्हाला, मी मिनिमम म्हणतो 150च्या स्ट्राईक रेटने तुम्हाला गोष्टी चेस करायला हव्यात. आणि जर तुम्ही 150 आणि 160-170ने खेळत असाल ना, तर ऍटलिस्ट तुम्हाला ती गोष्ट करायला पाहिजे जी संजू सॅमसन करून देतो, की तो जेव्हा खेळतो तेव्हा तो त्या 80-90-100 रन लावतो तो. म्हणजे आणि संजू सॅमसनचं असं नाही, संजू सॅमसन कालची मॅच जाऊ द्या, पण संजू सॅमसन सुरू करतो ना,
तो सुरुवातीपासून त्या 180 ते 200च्या स्ट्राईक रेटमध्ये खेळतो, तो शेवटपर्यंत तो 180-200च्या स्ट्राईक रेटमध्ये खेळत राहतो आणि तो त्या स्ट्राईक रेटने तुम्हाला 80-90-100 रन देतो. ऋतुराजचं असंही नाहीये, त्याला ते पहिले 10 बॉल घ्यायलाही लागतं, 10-15 बॉल खेळायलाही लागतात. परत 10-15 बॉल खेळल्यानंतर असं आहे का की रोहित शर्मा सारखा तो पुढल्या 10 बॉलमध्ये 5 छक्के 3 चौके मारून सगळं कव्हर अप करू शकतो, तर तसंही नाहीये. सो ऋतुराज गायकवाडला ऍट दिस पॉईंट ना स्वतःची T20ची बॅटिंग रिडिस्कवर करणं फार महत्वाचं आहे आणि स्पेशली नाव त्याच्याकडनं एक ठीकठाक 2-3 इनिंग झाल्यात. मी असे खूप त्यांच्यावर भरोसा नाही, पण त्याच्याकडनं एक कॅप्टन्सीवाली इनिंग येणं खूप गरजेचं आहे जर का आता चेन्नईला क्वालिफाय करायचं असेल. कारण का आता 2 पैकी 2 मॅचेस जिंकणं चेन्नईला मस्ट झालंय. सो त्यांच्या बॅटिंग म्हणजे उर्विल पटेलने तुम्हाला एक मॅच काढून दिली ज्याच्यात त्याने ती तडाखेबंद हाफ सेंचुरी खेळली. आयुष म्हात्रे जेव्हा होता तेव्हा तो कॉन्ट्रीब्यूट करत होता. कार्तिक शर्मा त्याच्या बाजूने करतोय. डेवाल्ड ब्रेव्हिस एक असा प्लेअर आहे ज्याच्याकडनं जितक्या अपेक्षा होत्या तितक्या तो रन नाही देत. कालच्या मॅचमध्ये सुद्धा त्याने 16 बॉलमध्ये 25 रन्स बनवून दिले. तर त्यामुळे त्याच्याकडनं जितकी अपेक्षा आहेत ना डेवाल्ड ब्रेव्हिस, कारण का डेवाल्ड ब्रेव्हिस आय नो ही इज ओनली 23 इयर्स ओल्ड, पण त्याला IPL मध्ये खेळून आता जवळजवळ 4 वर्ष झाली आहेत. सो आणि तो अक्रॉस द वर्ल्ड म्हणजे जगभरातल्या वेगवेगळ्या T20s खेळत असतो. तर तो आता नवीन नाही आहे IPL साठी. तर आता वेळ आली की त्याने ती ही शुड स्टेप अप, त्याने ती पुढली पायरी गाठली पाहिजे आपल्या करिअर मधली किंवा ॲज अ प्लेअर म्हणून आपल्या करिअर म्हणून आपल्या टप्पा म्हणून त्याने तो पुढली पायरी गाठली पाहिजे. ते नाही जमत आहे. शिवम दुबे थोडंसं अजून त्याचं इंजिन काही ते वर्ल्ड कपच्या म्हणलं ना, वर्ल्ड कपमध्ये काम करून आलेले सगळेच प्लेयरांचं इंजिन थोडं थंड पडलं. मग तो सूर्यकुमार यादव असो, हार्दिक पांड्या असो, संजू सॅमसनच एक होता जो तो सुद्धा सुरुवातीला स्ट्रगल करत होता, पण संजू सॅमसन एकच आहे ज्याने त्यातल्या त्यात थोडा फॉर्म मिळवला, बॅक टू सेंचुरीज वगैरे स्कोर केल्या. पण बाकी सगळे वर्ल्ड कप खेळलेले थंडच आहेत. पण शिवम दुबे सुद्धा आता या टीमचा एक सिनियर प्लेअर आहे. त्याला आता म्हणजे कार्तिक शर्माची जे 42 बॉल 71 केले ना ते चांगले, ते खूप चांगली इनिंग खेळला तो, पण तो 20 वर्षाचा मुलगा आहे. तुमचे मेन प्लेअर आता असले पाहिजेत शिवम दुबे. आणि शिवम दुबेचं काल बघितलं ना तर दिसतील की तुम्हाला 16 बॉल 32 केले, 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केले. पण शिवम दुबे काल 12 बॉल 12 सुद्धा होता त्याच्या आधी. तो पुढल्या ज्या त्याच्या 20 रन आल्यात ना त्या 4 बॉलमध्ये आल्या जे त्याने सर्वात शेवटच्या ओव्हरमध्ये मारले. पण तो जेव्हा बॅटिंगला आला तेव्हा तुमच्या हार्डली एक 4 ओव्हर शिल्लक होत्या, तुमच्या 4च विकेट जर पडल्या होत्या, तर त्या पॉइंटला तुम्हाला म्हणजे आव देखाना ताव प्रत्येक बॉल मारायची गरज होती. आणि CSKच्या बॅट्समॅनना ते नाही जमलं. प्रशांत वीर आत्ताच्या घडीला बघता माहित नाही की तो कितपत त्याच्याकडे त्या बिग हिटिंग ॲबिलिटीज आहेत ज्या आता T20ची रिक्वायरमेंट आहे. दे आर मस्ट. पण ह्या सगळ्या प्लेअरना काय म्हणूया एक आपण माफ करू शकतो, कारण का ते 20 वर्षाचे आहे. प्रशांत 20 वर्षाचा आहे. डेवाल्ड ब्रेव्हिस सुद्धा जर आज म्हटलं तर 23 वर्षाचा आहे. कार्तिक शर्मा 20 वर्षाचा आहे जो इतकं चांगलं खेळून देतोय. पण तो आत्ताच्या सीझनला तुम्हाला तो तुमचा मेन प्लेअर की तो प्लेअर नाही असणार आहे जो तुम्हाला उद्या 50 बॉल 100 करून अख्ख्या टीमला 200 पार लावणे. तुम्ही ती अपेक्षा नाही ठेवू शकत. तो करेलही, पण तुम्ही नाही अपेक्षा ठेवू शकत त्याच्याकडनंही. तुम्हाला तुमचे ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, शिवम दुबे ह्या प्लेअरनीच बॅटिंगमध्ये काम करून देणं गरजेचं आहे, जे ते करून देत नाहीत. एक्सेप्ट फॉर संजू सॅमसन. संजू सॅमसन चालला तर ही टीम 200च्या पार 200-220 ला जाते. अदरवाईज ही टीम स्ट्रगल करते. आणि काल बॉलिंगला आल्यावर काल असं मला वाटलं की काय झालं, म्हणजे तो मिचेल मार्श LSGने जेव्हा बॅटिंग सुरू केली तेव्हा आय डोंट नो की काय मिचेल मार्श काय खाऊन आला होता, काय त्याला झालं. त्याने ज्या पद्धतीने, खास करून त्याने अंशुल कंबोजला ज्या पद्धतीने मारले ना, बाप रे बाप. म्हणजे आत्तापर्यंत अंशुल कंबोजने असं झालं की मी आत्तापर्यंत IPL मध्ये जितकी चांगली बॉलिंग केली ना, मी ते सगळं मी एका मॅचमध्ये सगळं मिटवून टाकतो. अशा पद्धतीने अंशुल कंबोजने बॉलिंग, आणि ओव्हरऑलच CSKने फार भयानक बॉलिंग केली. LSGने CSKला बॉलिंग करताना LSGने खूप चांगली बॉलिंग केली. त्यांनी ते कन्सिस्टंटली ते शॉर्ट बॉल टाकत होते आणि ज्याच्यामध्ये जे खेळता येत नव्हते बॅट्समॅनना CSKच्या, त्याच्यामुळे संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड शॉर्ट बॉलवर आउट झाला, उर्विल पटेल शॉर्ट बॉलवर आउट झाला. आणि त्यांनी LSGने जो नवीन प्लेअर खेळवला त्यांचा आकाश महाराज सिंग,
4 ओव्हरमध्ये 26 रन देऊन त्याने 3 विकेट घेतले. आणि आजकाल ते ना, मला माहित नाही आता, पण ना ते 17 वेळा चिठ्ठी चं जे काही सेलिब्रेशन सुरू झालंय ना, ते एकेकाळी एकदा अभिषेक शर्माने केलं तेव्हा ते नवीन होतं, मला मान्य आहे. पण आता म्हणजे उठ सूट जो प्लेअर डेब्यू करतोय तो खिशातनं चिठ्ठ्या काढतोय. आता त्याने काल 3 वेळा विकेट घेतली, तर 3 वेळा चिठ्ठी काढायची काही गरज आहे का? मेसेज बदलतो का दरवेळी चिठ्ठी काढल्यावर लिहिलेला त्या चिठ्ठीवरचा? तो रेकॉर्ड केल्यावर तो सगळ्या कॅमेऱ्यांना एकच मेसेज दिसणार आहे. पण काय माहिती, तो 3-3दा चिठ्ठी काढली त्या आकाशने. ठीक आहे, त्याचा डेब्यू आहे, काही मोठी गोष्ट नाही, पण थांब भाऊ मित्र, नशीब याला 4-5 विकेट नाही मिळालं, नाही तर त्याने अजून 2दा चिठ्ठी काढली असती. पण एलएसजीने ना खूप चांगली बॉलिंग केली. इव्हन आकाश सिंगने, म्हणजे अशा वेळी प्रश्न पडतो ना, की तुम्ही मग आतापर्यंत काय बघत होतात तुमच्या बेंच स्ट्रेंथमध्ये? जर हा प्लेअर होता, जेवढी चांगली बॉलिंग त्याने केली, तर तुम्ही त्याला आतापर्यंत का नाही चान्स दिलात? जसं तुम्ही प्रिन्स यादवला दिलात, तसं तुम्ही ह्याला का नाही आतापर्यंत चान्स दिला? इतकाच प्रश्न पडावा, इतकी चांगली त्याने बॉलिंग केली. आणि आय नो की त्याची पहिलीच मॅच होती, लोकांना माहित नसतं, त्यामुळे त्याची चांगली, पुढल्या मॅचला तो येईल तेव्हा त्याला 40-50 रन सुद्धा पडतील. कारण का जशा प्रिन्स यादवला पडल्या, प्रिन्स यादवला काल 4 ओव्हरमध्ये 49 रन पडल्या. परवापर्यंत आपण प्रिन्स यादवचं म्हणजे कौतुकाचं गुणगान गात होतो, की अरे याला तर इंडियामध्ये खेळवा वगैरे, इथपर्यंत एक्सपर्ट लोकांच्या कमेंट्स करून झाल्यात. सो पुढल्या मॅचमध्ये कदाचित आकाश सिंगला मार पडेल. पण मुळात एलएसजीचा प्रॉब्लेम बॉलिंगचा नव्हताच कधी, एलएसजीचा प्रॉब्लेम बॅटिंगचाच राहिला. आणि बॅटिंगचा म्हणण्यापेक्षा म्हणजे त्यांनी बॅटिंगचा तो जे त्यांच्याकडे प्लेयर आहेत ते तर उत्तमच आहेत, पण एलएसजीने थ्रू आउट द टुर्नामेंट ज्याला ज्या ठिकाणी खेळवायचे ते सोडून भलतीकडे गेले. एकच गोष्ट त्यांनी केली की मिचेल मार्शला फक्त त्यांनी ओपनिंगला खेळवत राहिले थ्रू आउट, हे ते सोडल्यास त्यांनी बाकी सगळं चेंज केलं. त्यांनी आता ते जॉश इंग्लिशकडनं ओपनिंग करून घेतात. मध्ये ते अर्शिन कुलकर्णीला घेऊन आले होते. सुरुवात त्यांनी एडन मार्क्रमने केली, नाही सुरुवात त्यांनी आधी रिषभ पंतने केली होती, मग एडन मार्क्रम आला, रिषभ पंत नंबर 3ला गेला, मग तो आता 5ला गेला. काल तर रिषभ पंत आलाच नाही. म्हणजे मला वाटतं त्याच्या आदली मॅच जी झाली ना, ज्याच्यामध्ये रिषभ पंत 19 ओव्हरची जी मॅच एलएसजी जिंकली, ज्याच्यामध्ये रिषभ पंत शेवटी आला आणि त्याला ते 4 ओव्हरमध्ये त्याने 10 बॉल 30-35 रन जवळजवळ स्कोर केला. आता मला वाटतं रिषभ पंतला असं झालं की मी फिनिशर होऊ शकतो, मी कदाचित शेवटच्या त्या 4 ओव्हरमध्ये कारण, आणि मला खरंच असं आता वाटायला लागलंय, कारण का बाकी सगळं तर ट्राय करून झालंय रिषभ पंतचं. त्याने ओपनिंग करून झाली, फेल झाले, 1 डाऊन झालंय, फेल झालंय, 4 नंबर झालाय, फेल, काही काम केलेलं नाही. आणि कैक वेळा रिषभ पंतची बॅटिंग बघताना ना तुम्हाला असं वाटतं की यार एवढं सगळं करायची गरज नाहीये, थांब ना बाबा एके जागी, बॉल येणारच आहे तुझ्याकडे, तो तुझ्याकडेच बॉल टाकणार आहे. तो इकडे थोडा बाहेर टाकेल, इकडे टाकेल, पण तो रिषभ पंत इकडे पडतो तिकडे पडतो, 2 ढेंगांमधनं बॉल मारतो, बॅट पायाखालनं, डोकं बॉलच्या वरती, काय त्याचं जे काय चालतं ना ते बघून असं वाटतं की तू इतके नको रे प्रयत्न करू, थोडासा थांब, थोडासा एका जागी राहून खेळ, तुझ्याकडे ताकद तर आहे. असा मस्त हट्टाकट्टा गब्दुल थोडासा तो आहे, अंगाने थोडासा धष्टपुष्ट, तर तू उभ्या उभ्या मारू शकतोस. पण तो ते इतके सगळे प्रकार करतो ना, आणि त्याच्यात बॉल कुठेच जात नाही. बॅट जाते काही वेळा त्याची त्या 30 यार्ड सर्कल पर्यंत, बॉल तिथेच राहिलेला असतो. पण मला वाटतं त्याने ते शेवटच्या ओव्हरमध्ये ना 4-5 ओव्हरमध्ये मला वाटतं त्याच्यात तो जे काय सगळे सर्कस करतो ना ती कदाचित म्हणजे कामी येऊ शकते. कारण का शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्ही तो प्रयत्न करत असता की तुम्हाला जो बॉल दिसेल तो तुम्हाला फिरवायचा आहे, मारायचा आहे, लागला तर लागला, गेला तर गेला, ढेंगा खालनं गेला, डोक्यावरनं गेला, बॉलरच्या डोक्यावरनं गेला किंवा किपरच्या डोक्यावरनं गेला, काही चालेल, असं चालू असतं. तो परवाच म्हणजे ह्याच्या आधीच्या मॅचमध्ये तो आला होता आणि तो तशा पद्धतीने खेळत होता आणि इट वर्क. आणि त्याने त्या 10 बॉल 30-35 काहीतरी रन केला. तर मला आता वाटायला लागलं की, आणि मला चालेल, मला आता वाटायला लागलं ऋषभ पण विचार करतोय की अरे मी तर ऍक्च्युली नंबर 6चा प्लेअर आहे, मला तिथे खेळलं पाहिजे. आणि कदाचित म्हणून तो काल आला नाही, पण तोपर्यंत मॅच गेलीच नाही. कारण का मॅच तर संपली 16.4 ओव्हरमध्ये मॅच संपून गेली. त्यामुळे त्याला तो चान्स मिळालाच नाही की मी येऊन खाली बॅटिंग करून दाखवतोच वगैरे. सो पण म्हणजे मिचेल मार्श म्हणजे एक मार्गी होते यार. एक मिचेल मार्श ज्या पद्धतीने खेळला ना त्याच्यानंतर मॅचमध्ये काही उरलं नव्हतं. पण मिचेल मार्श तो तशाच पद्धतीने आउट झाला ज्या पद्धतीने प्रॉबेबली त्याला काल कोणीही आउट करू शकलं असतं. कारण का कुणीही त्याच्यात विकेट घ्यायची तर पॉसिबिलिटी कुठल्याही पद्धतीने दिसत नव्हती काल मिचेल मार्श जशा पद्धतीने खेळत होता. तो त्या मुकुल चौधरीने बॉल टाकला,
समोर मारला निकोलस पुरनने, ते बोट लागलं आणि तो स्टंपवर लागला आणि तो आउट झाला. पण तो जेव्हा आउट झाला ना तेव्हा मॅच इसेन्शियली संपली होती. 45 बॉलमध्ये 51 रन हव्या होत्या. त्याच्यानंतर पुढे LSG ज्या 2-3 ओव्हर खेळली ना जशा पद्धतीने, की बॉल लागत नाहीये, रन्स बनत नाहीयेत, 2-3 रन निघतायत, गॅप अचानक 10 रन्सचा व्हायला लागला, बॉल आणि रन्स मधला गॅप अचानक 10 रन्सचा व्हायला लागला. त्या पॉईंटला मला भीती वाटायला लागली की अरे बापरे. म्हणजे कधी कधी काय होतं ना, तुम्ही इतक्या मॅचेस हरता, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने हरता की तुम्ही जिंकायचंच विसरून जाता. आणि जेव्हा तुम्ही असे जिंकायच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचताना की आता 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 जिंकणार, त्या पॉईंटला तुम्हाला कळेन असं होतं की आता काय करायचं, आता हे हे कसं संपवायचं, कसं म्हणजे इथपर्यंत आलो पण इथपर्यंत यायचा आम्ही विचारच केला नव्हता ना, तर हे संपवायचं कसं. आणि त्या नादामध्ये तुम्ही काहीतरी गडबड करायला लागता. तो मला काल मधले 1-2 ओव्हर ना, म्हणजे संपवायच्या आधी मधले 1-2 ओव्हर वाटायला लागलो होतो की अरे बापरे, हे म्हणजे जरा अवघड प्रकरण होणार आहे. पण त्यानंतर म्हणजे अचानक त्या एका ओव्हरमध्ये परत काय झालं, आणि त्याच्याबरोबर रिसिव्हिंग एंडला परत होता अंशुल कंबोज. मला इतकं वाईट वाटलं ना त्याच्यासाठी. काल अंशुल कंबोजने 2.4 ओव्हर्समध्ये 63 रन्स दिलेत, 63 रन्स. आणि त्याला एक ओव्हर होती ज्याच्यात मिचेल मार्शने त्याला 4 छक्के मारले, आणि एक ओव्हर शेवटची ती पूर्ण पण नाही झाली ज्याच्यामध्ये त्याला 4 बॉलमध्ये 4 छक्के निकोलस पुरनने मारले. 23.60 ची इकॉनॉमी आहे. आय थिंक तो एकमेव आता दुसरा प्लेअर आहे फक्त IPL मध्ये ज्याने 3 ओव्हरमध्ये 60+ रन दिलेत. हे खलील अहमदचं रेकॉर्ड आहे, जे आता अंशुल कंबोजच्या सुद्धा नावे लागलंय. पण मग अचानक म्हणजे निकोलस पुरन असा जागा झाला की ओ आय एम निकोलस पुरन मॅन, मी जगभरातल्या लीग जाऊन डॉमिनेट करतो, मी इथं काय, अशी माझी वाताहत झाली. त्याने ते 4 छक्के मारून ती अशी संपवली. बट कम्प्लीट क्रेडिट म्हणजे या मिचेल मार्शलाच होतं. 135 वर पहिली विकेट पडली होती यार LSGची काल. म्हणजे CSKच्या बॉलर्सना नव्हता, काहीच स्कोप नव्हता. आणि आता म्हणजे ते असं झालंय ना की म्हटलं तसं की CSK पण मागे पडले. आता म्हणजे जर पॉइंट्स टेबल बघितलं ना आपण, तर आपल्याला लक्षात येईल की काही फार हे नाहीये. KKR CSK नंबर 6ला आहे, RR नंबर 5ला आहे, PBKS नंबर 4ला आहे. पण ऑनेस्टली बोलायचं झालं ना, तर ह्या तिन्ही टीम त्यांचं काहीतरी गणित आता बिनसलंय. RRच्या द ग्रेट कॅप्टनला त्याचा द ग्रेटेस्ट एव्हर प्लेअर टू प्ले IPL रियान पराग, जो इथे बाकी सगळे इथे आहेत, त्याला इथं जाताच येत नाही. तो आता इथं जाऊन बसलाय. त्यामुळे त्यांना, कारण का, आणि कुठल्या ना कुठल्या तरी क्षणी वैभव सूर्यवंशीचा इनएक्सपिरियन्स, यशस्वी जायस्वालचा भाव कुठेतरी डीप होतोच ना. ते ज्या पद्धतीने खेळत होते, जेव्हा तुम्ही इतक्या अग्रेसिव्हली 200च्या स्ट्राईक रेटने, प्रत्येक 230चा स्ट्राईक रेट आहे वैभव सूर्यवंशीचा, जेव्हा तुम्ही ह्या स्ट्राईक रेटने खेळता तेव्हा तुम्ही कन्सिस्टन्सीची अपेक्षा नाही करू शकत. तेव्हा त्यांनी जर 4-5 इनिंग मारल्या, 50-60 रन वगैरे मारतायत, 100 सेंचुरी मारतायत, हे सगळं केलं तर कधीतरी येणार की ते बॅक टू बॅक लवकर आउट होतील, कारण का तो प्रत्येक बॉल मारायला जातोय. सो ते झाल्यावर तुमच्याकडे मिडल ऑर्डरमध्ये रियान पराग नाहीये, डोनोवन फरेरा एक थोडेफार चांगला प्लेअर त्यांना मिळालाय, बट ते जमत नाहीये RRला. PBKSचं तर सगळं म्हणजे त्यांची बॉलिंग परफॉर्म करून देत नव्हतीच, पण आता बॅटिंगही गडबड व्हायला लागलेली आहे. आणि PBKचं आणि CSKचा सुद्धा ना अशी काही खूप स्ट्रॉंग टीम वाटत नाहीये. बॅटिंगमध्ये विकनेसेस आहेत. टेम्पलेट वाईज जे प्लेयर आहेत, ऋतुराज गायकवाड म्हणा, हे टिपिकल T20 प्लेअर नाही आहेत. प्रशांत वीर खूप यंग आहे, त्याच्याबद्दल तुम्ही अपेक्षा नाही करू शकत त्याच्याकडनं काही. आयुष म्हात्रे, इंजुरीज खूप झाल्या. सो अशात जी कुठली आता तिसरी टीम जाईल ना, ती मला वाटतं PBKS, RR, CSK यांच्यापैकी असणार आहे. आणि प्रत्येक टीम प्रयत्न करते की मी नंबर 4च्या बाहेर कशी पडेल. अक्षरशः ऍट दिस पॉईंट असं वाटायला लागलं की नाही, आम्हाला नको, आम्हाला ते ना जाऊ दे, हा सीझन जाऊ दे, आमचे फार यंग प्लेअर पुढल्या सीझनला बघू. तर ह्यांच्यापैकी जी कुठली टीम जाईल ना टॉप 4 मध्ये, माझा असा अंदाज आहे की तीच टीम सर्वात पहिल्यांदा बाहेर पडणार आहे टुर्नामेंटमधनं. कारण का तिन्ही आता टीम लंगड्या वाटायला लागलेल्या आहेत ऍट दिस पॉईंट. सो CSKने स्वतःच 12 मॅचमध्ये 6
मॅचेस जिंकल्यात. त्यांना अजून 2 मॅच उरल्यात, दोन्हीच्या दोन्ही जिंकायच्या आहेत. आणि त्यांच्या मॅचेस आहेत सनरायझर्स आणि GT. नसते जात CSK. हे माझं प्रेडिक्शन आहे. बघूया आता. त्यामुळे CSK तर नसते जात. RRला मॅथमॅटिकल म्हणजे खूप चान्स आहे असं म्हणता येईल, कारण का त्यांच्या 11 पैकी 6 आहेत. सो त्यांच्याकडे 1 मॅच एक्स्ट्रा, त्यांना 2 मॅच जिंकायच्या आहेत. आणि त्यांच्या ज्या मॅचेस आहेत ना त्या DC, LSG आणि मुंबई यांच्या विरुद्ध आहेत. म्हणजे सर्वात बॉटम 3च्या ज्या टीम्स आहेत त्यांच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे RRला ऑन पेपर तरी खूप चांगला चान्स आहे, पण ते सुद्धा स्वतःच्याच हाताने स्वतःचं कर्म वाया घालवतात. त्यामुळे सांगता येत नाही. आणि त्याच्यानंतर पंजाब किंग्स, ज्यांचे 12मध्ये 6 झाल्या, त्यांच्या सुद्धा RCB आणि LSG बद्दल विरुद्ध मॅचेस आहेत. सो जर गेलीस तर PBKs आणि RR यांच्यापैकी कोणतरी एक टीम जाईल. RR मला वाटते, कारण का ज्या टीम्स विरुद्ध त्यांच्या मॅचेस आहेत ना, आता आपण म्हणू शकतो की अरे LSGला तर हरवली, LSGने म्हणजे हरवलीच ना, CSKला MIने पण हरवली, तर यू नेव्हर नो. MIने PBKsला हरवलं तर यू नेव्हर नो, त्या टीम सुद्धा मारतीलच की DCने पण RCBला हरवलंय वगैरे, तर होऊच शकतं, नो डाऊट अबाउट इट. पण ऑन पेपर तर त्यांना चान्स आहे. बट CSK नाही. आफ्टर दिस मॅच नाव आय एम 100% शुअर. आणि त्यांच्याकडे तो एक्सपिरियन्सही नाही आहे. इंजुरीजने प्लेअर गेले. जेमी ओव्हर्टन आता नाही आहे, खलील अहमद बाहेर गेलाय, आयुष मात्रे इंजुर्ड झाला, धोनी येईल नाही येईल माहिती नाही आहे अजूनही. आणि ते सगळं नरेटिव्ह जे आता धोनी विरुद्ध फिरतंय ना, की धोनी खेळणार का नाही खेळणार, खेळणार का नाही खेळणार, खेळणार का नाही खेळणार. तुम्ही क्वालिफायचं लक्ष द्या यार. तुम्ही क्वालिफाय होणार का नाही होणार. धोनी खेळणार का नाही खेळणार हे नंतरची गोष्ट राहिली. तुम्ही क्वालिफाय होणार का नाही होणार हे बघा ना. त्यामुळे त्याच्यावर लक्ष द्या. तो ते नाहीच, ते वेगळ्या नॉस्टॅल्जियात जगतात. त्यांना एक वेगळा युफोरिया पाहिजे की थाला येईल शेवटच्या मॅचला स्टेडियममध्ये आणि आम्ही काय म्हणू, आम्ही कृतकृत्य होऊन जाऊ ती मॅच बघितल्याबद्दल. तर त्यांना तेवढं झालं तरी माझ्या मते सुख चांगलं आहे. मी तर म्हणतो पुढली मॅच हरले ना तर क्लिअर होऊन जाईल की बाबा जायचंच नाही आता फायनलला. तर धोनी जे म्हणत होता ना की माझी शेवटची मॅच CSK मध्ये होणार, ती शेवटची मॅच जी असेल ना तिला धोनीला घेऊन या तुम्ही, खेळवा. कारण का तुम्ही बाहेरच गेला असाल, माईट ॲज वेल धोनीला पण एक फेअरवेल द्या. तुमचे सगळे फॅन ते बघून म्हणजे असे त्यांना परमानंद होईल आणि मजा करून जा घरी. त्यामुळे ते झालं. आता आजच्या मॅचचं जर बोलायचं झालं तर आज आहे GT वर्सेस KKR. आणि ऑनेस्टली स्पीकिंग GT ज्या पद्धतीने खेळते ना बॉस, हा म्हणजे GT मला ना, मी खूप अप्रिशिएट करतो GTला. कारण का ती एकमेव टीम आहे ना जो T20चा ट्रेंड बदललाय. तर ती एकमेव टीम आहे जी म्हणली की नाही आम्ही नाही तो ट्रेंड फॉलो करत आहे. आम्ही आमच्या ट्रेंडने जाणार, आम्ही आमच्या स्ट्रेंथने जाणार. GT ही एकमेव टीम आहे हे जे सगळे कॉम्प्लिकेशन्स करून ठेवलेत ना. एक तर तो इम्पॅक्ट प्लेअर रूल आहे, त्याच्यानंतर मग लेफ्ट हँडर अगेन्स्ट ऑफ स्पिनर टाकणार, राईट हँडर अगेन्स्ट ऑफ स्पिनर टाकणार नाही, छोटं ग्राउंड आहे तर स्पिन टाकणार नाही. तर म्हणजे श्रेयस अय्यर सारखा कॅप्टन युझी चहलला बॉलिंग देत नाहीये की कारण का तर बाबा ग्राउंड छोटं आहे वगैरे. म्हणजे किंवा मुंबईने 2-2दा इम्पॅक्ट प्लेअर आणला पण वापरलाच नाही, कारण का काय माहिती कुठल्या तरी डेटामध्ये काय तरी लिहून आलं असेल की आत्ता त्याने बॉलिंग केली तर 4 छक्के पडतील. कुठे जिंकलेत तुम्ही ते मॅचेस? नाही जिंकलेत. पण त्यामुळे ते इतके सगळे आता सगळं गणित कॉम्प्लिकेट करून जे ठेवलं ना की नाही ओपनिंग आम्ही लेफ्ट राईट कॉम्बिनेशन पण मेंटेन करणार, ऑफ स्पिनर लेफ्ट हँडर अगेन्स्ट टाकणार, स्पिनर ड्युअलर टाकणार नाही, आणि डेथ ओव्हरमध्ये बुमरा ओपन करणार नाही कारण का 4-5 ओव्हरमध्ये मॅच करतो. GTने ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात सिम्पल आणि सॉर्टेड अप्रोच ठेवलेला आहे. आम्ही खतरनाक बॉलर्स घेऊन आलोय. आम्ही रबाडाला नाही बोलणार की बाबा अरे तू ते स्लोअर वन्स टाक, तू ते कटोरी टाक. तू जर टाकत असेल तर म्हणणार की नको टाकूस, तुझी स्ट्रेंथ आहे की तू लेंथ बॉल टाक, स्पीडने टाक, ये जोरात मार. सिराजची स्ट्रेंथ आहे की तू ओपनिंग मध्ये चांगली बॉलिंग करू शकतोस, तर तू ओपनिंग मध्ये चांगली बॉलिंग करून दे. GTचे म्हणजे बॉलर्स ते जे सर्वात लिस्ट हे सगळे नकल बॉल, स्लोअर बाउन्सर, स्लोअर डिपर यॉर्कर,
स्लोअर वाईड यॉर्कर वगैरे ते काही करत नाहीत. ते येतात आणि ते एक ट्रेडिशनल बॉलिंग करतायत की आम्ही लेंथ टाकणार आणि पिच मधनं आम्ही सीम आणि स्विंग करणार. आमचं ठरलेलं आहे सिराज रबाडा 3-3 ओव्हर ओपनिंगला टाकणार, मिडल ओव्हर्समध्ये राशिद खान येणार, मिडल ओव्हर्सच्या एंडला आम्ही प्रसिद्ध कृष्णा, अर्शद खान वगैरे या बॉलर्सना आणणार. ठरलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जाणार आहात, तुम्ही काय कोण बॉलर्स येणार आहेत आणि काय करणार आहेत, आणि तरी तुम्ही काही करू शकत नाही कारण का त्या बॉलर्सची क्वालिटी तितकी चांगली आहे आणि त्या बॉलर्सना ते फ्रीडम आहे की तुम्ही जा आणि तुम्ही ट्रेडिशनल बॉलिंग मला असं वाटतं कुठेतरी या फॅन्सी T20 बॅटिंगमध्ये जे सगळे बॅट्समन आहेत आपले की स्कूप खेळतात नि लूप खेळतात नि हुक मारतात नि अजून काय काय पद्धतीचे शॉट्स खेळतात ना, ह्या सगळ्यामध्ये ते जे एक ट्रेडिशनल बॉलिंग फेस करायचं जे स्किल होतं ना, टॉप ऑफ लेंथ बॉल, त्याच्यावर ते कुणाचं डेव्हलपच झालं नाही. आणि जीटीचे बॉलर तेच करतायत, ते येतात ट्रेडिशनल बॉलिंग करतात, पॉवर प्ले मध्ये धुवा उडवून 3-3 विकेट, हायएस्ट विकेट टेकिंग टीम आहे जीटी ह्या सीझनची. आणि मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी तेच करून दाखवलं. SRH सारख्या बॅटिंग लाईनअपला जीटीने 168 रन स्कोर केल्या होत्या, जो तुम्ही म्हणाल की ठीकठाक स्कोर आहे. पण जीटी अशी टीम आहे, जीटी ही एकम एव टीम आहे जी हा 170-180चा स्कोर कन्सिस्टंटली डिफेंड करू शकते. त्यांनी आपलं टेम्पलेटच ते ठेवले. बाकीच्या टीम जिथे 240-250 चेस करतात ना, ते म्हटले नाही की आमच्याकडे साई सुदर्शन आहे, आमच्याकडे शुभमन गिल बटलर आहे, हे प्लेयर 250-300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करू शकतात का? नाही. मग आम्ही त्यांना म्हणणारही नाही की तुम्ही त्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करा. आम्ही साई सुदर्शनला नाही म्हणत होतो की तुम्ही 10 बॉलमध्ये तू बाबा 10 बॉलमध्ये 30 रन मारून दे, कारण का वैभव सूर्यवंशी मारतोय, कारण का अभिषेक शर्मा मारतोय, प्रियांश आर्या मारतोय. नाही, तू काय करू शकतोस, तू 30 बॉलमध्ये 50 देऊ शकतोस का? हो. पण तू ते 30 बॉलमध्ये 50 आम्हाला 3 वेळा करून देऊ शकतोस का? हो. गिल तेच करू शकतो का? हो. आम्ही त्यामुळे बटलर तेच करू, हो. बटलर म्हणलं तर अजून तुम्हाला जास्त देऊ शकतो. ओके, आमच्याकडे हे 3 सॉलिड प्लेयर आहेत. वॉशिंग्टन सुंदर सारख्या प्लेअरला 8च्या 8 IPL टीम मध्ये कुणालाही कळत नव्हतं वॉशिंग्टन सुंदरचं करायचं काय नक्की एक्झॅक्टली. जीटीन म्हणलं बाबा तू ये, तू आम्हाला मिडल ओव्हर सांभाळून दे. तुझ्याकडनं पण 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करायची अपेक्षा आहे का? नाही. जर तू 15 ओव्हर नंतर आला असता, याचा अर्थ असा की आमच्या टॉप 3नी खूप चांगली बॅटिंग करून दिलेली आहे, तू ये, जसं जमेल तेवढं मार. मग त्याच्यानंतर काय ज्याने आहे त्याने मारायचाच प्रश्न आहे ना. मग आमच्याकडे राशिद खान पर्यंत मारणार आहे, तू ये, तू मार. शाहरुख खानला खेळवायचं, शाहरुख खानला मार. ग्लेन फिलिप्स मारेल. राशिद खान पर्यंत आपण मारत, जो स्कोर बनेल तो बनेल. नाही झालं तर तू आम्हाला मिडल ओव्हरमध्ये परत स्टॅबिलिटी देऊ शकतोस का? हो. प्रत्येक बॉलरला, प्रत्येक बॅट्समनला रोल क्लॅरिटी देऊन जीटीने मागच्या आपल्या जवळजवळ त्यांनी 5 मॅचेस जिंकल्यात. 5 मॅचेस म्हणजे एका पॉइंटला असं वाटत होतं की जीटी कदाचित ह्यावेळी नाही येणार टॉप 4 मध्ये. जीटीने बनवल्या होत्या पहिल्या त्यांच्या 7 मॅचेसमध्ये जीटी फक्त 3 मॅचेस जिंकलं होतं. 7 पैकी 3 मॅचेस जिंकले होते, 4 हारले होते. आणि असं वाटायला लागलं होतं की नाही जमत आहे, कारण का त्या मिडल ऑर्डरमध्ये विकनेस होते. विकनेस काय होता, त्यांनी ग्लेन फिलिप्स त्यांनी ठेवला होता. आणि एक करेक्ट कॉल होता ग्लेन फिलिप्स की एक मिडल ऑर्डरमध्ये लोअर मिडल 4-5 नंबरवर एक ओव्हरसीज चांगला बॅट्समन जो फिनिश करून देऊ शकतो, जो अग्रेसिव्ह क्रिकेट घेऊ शकतो. पण ग्लेन फिलिप्स आतापर्यंत ना IPL मध्ये त्याचं सगळं प्रदर्शन धन्यवाद राहिलेलं आहे ग्लेन फिलिप्सचं. ठीक आहे, त्यामुळे पण तरी पण त्यांनी जवळजवळ ग्लेन फिलिप्सला 7 मॅचेस खेळवल्या जीटीने. दुसरी कुठलीही टीम असती ना तर त्यांनी ते 3-4 मॅचेसमध्ये जीटीला म्हणजे त्या प्लेअरला त्यांनी टाटा बाय बाय केलं असतं. जीटीने अजून बाबा म्हणलं की बाई घे 2-3 मॅचेस. जीटीने 7 पैकी 3च मॅच जिंकलोय म्हणून भरमसाठ मग ह्याला पण काढ, त्याला आण, राशिद खानचा फॉर्म नाहीये मग त्याला पण जरा एक मॅच बसव. आणि मग साई सुदर्शनने सुरुवातीला रन नाही केला तर मग दुसऱ्या कोणाला तरी त्यांनी काही केलं नाही. ग्लेन फिलिप्स चालत नाहीये, ओके. ग्लेन फिलिप्सला 7 मॅचेस दिल्यावर त्यांनी जेसन होल्डरला आणला. जेसन होल्डरला आणल्यावर त्यांची बॉलिंग, आणि जेसन होल्डरला आणल्याचा जो एक काय म्हणते, तुम्ही एक निर्णय घेता आणि त्याचा परिणाम 4-5 गोष्टींवर जो काय होतो ना, त्या पद्धतीने जेसन होल्डरला आणल्यावर जीटीचे असे झाले की जीटीने म्हणजे एका दगडात 3-4 पक्षी त्यांना मिडल ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये अजून एक चांगला म्हणजे ऍज इफ त्यांच्याकडे नव्हता. प्रसिद्ध कृष्णा चांगली बॉलिंग करत होता, डिसेंट करत. 1-2 मॅचेस त्याला खराब गेल्या, पण अजून बेटर त्यांना तुम्ही म्हणू शकता ऑप्शन मिळाला मिडल आणि डेथ ओव्हर्समध्ये टाकायला. त्या उपर तो जे फिनिशिंग ॲबिलिटी जी त्यांना एक हवी होती की जो शेवटच्या 2-3 ओव्हरमध्ये आला तरी 1-2 छक्के चौके ओढेल, मारून एक
खूप इम्पॉर्टंट अशा 15-20 रन बनवून त्या जेसन होल्डरने, बॅक टू बॅक जेसन होल्डरने मॅन ऑफ द मॅच, आणि त्या एका डिसिजनने त्यांचा अख्खा लाईनअप चेंज केला. पण त्यांनी तो एकच डिसिजन घेतला, त्यांनी तो, आणि तो सुद्धा त्यांनी 6-7 मॅचेस नंतर घेतला, की अच्छा ग्लेन फिलिप्स नाही का, बरं मग जेसन होल्डर, मग अजून शाहरुख खान तरी पण चालत नाहीये का, ओके मग त्याच्या जागी आम्ही निशांत सिंधूला खेळू. एवढे चेंजेस केले जीटीने. बाकीचे सारखे भरमसाठ, आज पिच बघून वाटतंय की इकडे हा चालेल तो चालेल, तर मग सगळं शफल करा, रिशफल करा, काही नाही. त्यामुळे आत्ताच्या मॉडर्नच्या T20 जमान्यात ना, जीटी एक अशी टीम आहे जी खूप ट्रेडिशनल किंवा रेट्रो T20 क्रिकेट खेळते, जे एक 5-10 वर्षापूर्वी ज्या पद्धतीचं क्रिकेट होतं, आणि ते खूप इफेक्टिव्हली करतात. आणि खास करून गोईंग फॉरवर्ड इन दिस टुर्नामेंट, कारण का आता जसे जसे तापमान 2 महिने जवळजवळ आता IPL चालू आहे, पिच ड्राय होत गेलंय, त्यामुळे आत्ताच्या ज्या आपण मॅचेस बघतोय ना, त्या प्रत्येक मॅचमध्ये त्या प्रत्येक पिचवर बॉलर्सना काही ना काहीतरी हेल्प आहे. आता आपल्या जे सुरुवातीला आपण 240-260 बघत होतो ना, आता ते स्कोर बनताना दिसत नाहीयेत. आता तुम्हाला स्कोर दिसतात जे 200च्या आसपास येऊन पोहोचतात, कारण का प्रत्येक पिचवर बॉलर्सना काही ना काहीतरी हेल्प आहे. बॉल अडकतोय, थोडं स्लो आहे, खाली राहतोय, स्पिनला हेल्प मिळते, काही ना काहीतरी आहे बॉलर्स. आणि ज्या क्षणी त्या बॉलरना काही ना काहीतरी आहे ना, आता गेम इंटरेस्टिंग होतील. गेम आता 180 आणि ते 200 वाले होतील. आणि जीटीची टीम बिल्डच ह्यासाठी केली की ते 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 200, 180 आणि 200 वाले गेम म्हणजे त्याचे ते चॅम्पियन आहेत. तुम्ही जर त्यांना 200 रन, ते त्यांच्याकडे तो क्वालिटी, कारण का साई सुदर्शन, गिल, बटलर, क्वालिटी, आणि मिडल ओव्हरमध्ये बाकीच्यांना उरलेलं ना रोल क्लॅरिटी. बॉलिंगमध्ये A to Z, बॉलिंगमध्ये काय बॉलिंग लाईनअप आहे यार जीटीचा, म्हणजे टीम बघितली ना तरी जीटीचा बॉलिंग लाईनअप आहे कंगिसो रबाडा, त्याच्यानंतर मोहम्मद सिराज, आपला हे राशिद खान, जेसन होल्डर, प्रसिद्ध कृष्णा, हे हे 5 बॉलर आहेत. इथंच म्हणजे मागच्या मॅचला त्यांनी ह्या 5 बॉलरमध्येच 86वर 10 विकेट घेऊन टाकल्या SRHच्या. आणि म्हणजे जीटीची जशी बॉलिंग कन्सिडर केली जाते तशी इट वॉज SRH बॅटिंग. म्हणजे ती मॅच इसेन्शियली हीच होती की SRHची बॅटिंग वर्सेस जीटीची बॉलिंग. तो शूटआउट होता की तुमची बॉलिंग जिंकली तर तुम्ही जिंकलात, आमची बॅटिंग जिंकली तर आम्ही जिंकलो. आणि जीटीच्या बॉलर्सनी दाखवून दिलं आम्ही उच्च कोटी, म्हणजे आमची क्वालिटी खूप जास्त आहे, खास करून जर पिच आम्हाला हेल्प करणार असेल तर, आणि जे आता करणार गोईंग फॉरवर्ड. म्हणजे त्या मॅचमध्ये मॅचअप म्हणजे मॅचअप बिचअप ते खेळतच नाहीत. वॉशिंग्टन सुंदरची गरजच पडली नाही. अर्शद खान होता टीम मध्ये, पण त्याला बॉलिंग करायचा चान्स झाला नाही. त्याच्या आधीच सगळी मॅचच गुंडाळली गेली. 14 ओव्हरमध्ये 15व्या ओव्हरला मॅच संपली. आणि त्यांनी स्मार्टली आणलंच नाही, त्यांनी सलग रबाडाला 4 ओव्हर करवल्या. कर तू धुवा ओढ. या ऍटिट्यूडने माझ्या मते जीटी ही खूप स्ट्रॉंग टीम आहे. जीटी टू बी ऑनेस्ट ऍट दिस पॉइंट IPL जिंकायला फेवरेट टीम आहे. RCB नो डाऊट चांगली खेळते, पण RCB मध्ये सुद्धा कन्सर्न आहेत. जीटी अशी टीम आहे जी बेटर 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 होत चालली, आणि त्यांची आज मॅच जी KKR विरुद्ध आहे ना, ऑनेस्टली KKR इथपर्यंत आली त्याचं कौतुक आहे, नो डाऊट अबाउट इट. पण KKR तरी सुद्धा आता किती 8व्या पोझिशनला आहे. त्यामुळे 11 पैकी KKRने 4 मॅचेस जिंकल्यात. सो कॉल्ड ते आहेत क्वालिफाय होऊ शकतात ऑन पेपर, पण KKR नाही होऊ शकत क्वालिफाय. त्यांनी ते 4 मॅचेस बॅक टू बॅक जिंकल्या. रिंकू सिंगचा फॉर्म परत आला, कॅमरन ग्रीन थोडंफार कॉन्ट्रीब्यूट करायला लागला. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना वाटलं होतं की बाबा ओके KKRचं काहीतरी होऊ शकतं, पण नाही. इट वॉज ऑलवेज म्हणजे काय म्हणूया, एक हा मॅच हरायचा प्रश्न होता आणि KKR नव्हती क्वालिफाय करणार. आता सुद्धा हे दाखवत असले तरी मला नाही पटत की KKR क्वालिफाय करू शकते. आणि मला नाही वाटत आजच्या जीटीच्या मॅचमध्ये KKR ॲज एनी चान्स. जर वरुण चक्रवर्ती खेळला तर त्याचं इंजुरी अपडेट तर काय आजकाल अगदी मॅच सुरू होईपर्यंत आपल्याला सांगतच नाहीत काय, म्हणजे कुठलं ते त्यांचे प्लेअरचे इंजुरी अपडेट ना, ते कोको कोलाची रेसिपी ज्या लॉकरमध्ये बंद करून ठेवले ना, त्या लॉकरमध्ये बंद करून ठेवतात. त्यामुळे आपल्याला माहित नाही की जर वरुण चक्रवर्ती खेळला तर स्कोप आहे की बाबा ओके मॅच काहीतरी होऊ शकते. जर वरुण चक्रवर्ती नाही खेळला तर मला नाही वाटत मॅचमध्ये काही स्कोप आहे. कारण का
ऑनेस्टली स्पीकिंग KKRचा जो बॅटिंग लाईनअप आहे ना तो जरा गणलाय. ठीक आहे, तुमच्याकडे दोन असेल. अजिंक्य रहाणे हा कधीही एक काय म्हणूया सर्वोत्कृष्ट उत्तम T20 प्लेअर नव्हता. त्याचे चांगले सीझन झालेत का? हो, नो डाऊट अबाउट इट. पण एक प्रत्येक प्लेअरचा ना एक पीक असतो की जेव्हा त्याचे तुम्ही तेव्हा कुठल्याही त्याला तुम्ही टेस्ट खेळवा, वन डे खेळवा, T20 खेळा, तेव्हा तो ते चांगलं करून जातो. त्या पद्धतीने त्याचे काही 1-2 सीझन त्यातला सुद्धा म्हणजे मला वाटतं 2015-16चा एक सीझन जेव्हा तो चांगला खेळला आणि एक 2025 तो चेन्नई सोबतचा सीझन होता जेव्हा तो खूप चांगलं खेळला. पण त्याच्या पलीकडे जर आत्ताच्या मॉडर्न T20 टेम्पलेटमध्ये तुम्ही म्हणाल अजिंक्य रहाणे बसतो का, तर ऑनेस्टली नाही बसत. जेव्हा तुम्ही एखाद्या प्लेअरला तो कॅप्टन बनू शकतो आमचा म्हणून तुम्ही आणता ना टीममध्ये, तेव्हा तुम्ही म्हणजे काय एक स्टार्टिंग पासूनच टीमचा बॅलन्स कुठेतरी बिघडवता. कारण का आता अजिंक्य रहाणेला तर तुम्हाला फिट करायला हवं. अजिंक्य रहाणे T20 चा बेस्ट ऑप्शन आहे का ओपनिंगसाठी? आता बेस्ट काय त्याचा प्रॉबेबली नंबर म्हणलं ओपनिंगमध्ये म्हणलं ओपनिंग जो त्याचा स्ट्रॉंग पॉईंट आहे तिथे जरी म्हणलं तरी अजिंक्य रहाणे कदाचित आत्ताचे जे काही 6-7 प्लेयर्समध्ये सुद्धा येणार नाही. तो कदाचित 8व्या 10 प्लेअर काढले तर अजिंक्य रहाणे 8व्या स्थानावर येईल. आणि अजिंक्य रहाणेचा परफॉर्मन्स जर ह्या वर्षीचा पाहिला तर 11 इनिंगमध्ये अजिंक्य रहाणेने 237 रन केलेत. तर रन म्हणजे फारच कमी तर आहेतच, पण मी तेही म्हणू शकतो की चल रन्स चालतील बाबा, तू त्या 200-250च्या स्ट्राईक रेटने बनवत असेल, तू तो प्लेअर आहेस जो मला त्या पहिल्या 8-10 बॉलमध्ये 25-30 रन बनवून देतोस. त्याच्यानंतर मग आमच्याकडे असे प्लेअर आहेत जे मग बिल्ड करू शकतात म्हण किंवा ते एंड पर्यंत नेऊ शकतात म्हण. तसं जरी ते नाही, 133चा स्ट्राईक रेट आहे अजिंक्य रहाणेचा आजच्या ह्या वर्षीच्या IPL मध्ये. सो बरं फिन ॲलन तर ह्याच्यापेक्षा बेटर करत होता, तुम्ही त्याला ड्रॉप केलं ना, पण तुम्ही अजिंक्य रहाणेला ड्रॉप नाही करू शकत कारण का ही इज युअर कॅप्टन. आणि जेव्हा तुम्ही ते करताना की आम्ही कॅप्टन घेतलाय आणि आता आम्ही त्या कॅप्टनला फिट करवायचा प्रयत्न करतोय आमच्या T20च्या टीममध्ये, तुमचा इनॲडव्हर्टेंटली त्या टीमचा बॅलन्स कुठेतरी बिघडतो. ठीक आहे, तुम्ही म्हटलं असतात तर रोमन पॉवेलच्या ऐवजी तुम्ही टीम सायफर्टला ओपनिंगला खेळू शकता, पण नाही खेळू शकत का? कारण का अजिंक्य रहाणे घेतो. तुम्ही KKRचा सक्सेसफुल कॅम्पेन जेव्हा होतं, जेव्हा तुम्हाला सुनील नरीने मी म्हटलं ना, सुनील नरीने मला 230 रन दिले असते ना, मी डोळे बंद करून घेतले असतं कारण का त्याने ते मला 200च्या स्ट्राईक रेटने दिल्या असत्या. पण तुम्ही ते आणि ती ट्रिक तुमची 2 वेळा कामाला आली. तुम्ही जेव्हा 2दा IPL ट्रॉफी जिंकलात ना, तेव्हा तुम्ही ती ट्रिक वापरलीत की सुनील नरेनला ओपनिंगला करा. तुम्ही ती करू शकता का? नाही करू शकत का? कारण का अजिंक्य रहाणे ओपनिंग करू शकतो. त्यामुळे तुम्ही त्या ओपनिंग कॉम्बिनेशन मध्येच अडकलात आणि थ्रूआउट तुम्हाला म्हणजे काय म्हणे IPLच्या सुरुवातीला तुम्हाला मिळालीच नाही ती चांगली ओपनिंग पार्टनरशिप. त्याच्यानंतर एक अजिंक्य रहाणे झाला आणि त्याच्यानंतर दुसरा अंगरीक्ष रघुवंशी. आता ह्या अंगरीक्ष रघुवंशीने त्याने चांगलं खेळलंय म्हणजे, पण ते मी जे कार्तिक शर्माबद्दल मग अशी म्हणत होतो ना चेन्नईच्या बाबतीत, तेच झालं अंगरीक्ष रघुवंशीचं. तो यंग प्लेअर आहे. त्याने मागच्या मॅचमध्ये 46 बॉल 71 केला. चांगली इनिंग आहे का? हो. पण मिडल ओव्हरमध्ये आजकाल ज्या पद्धतीने T20 क्रिकेट खेळलं जाते त्याच्यामध्ये ती मॅच विनिंग आहे का, ती डॉमिनेटिंग इनिंग आहे का, की ती इम्पॅक्टफुल इनिंग आहे का? तर नाही. चांगली आहे मान्य, पण कुठेतरी ती कमीच पडली कारण का मागच्या मॅचमध्ये 192 रन स्कोर केल्या KKRने 4 विकेट घालून. अगेन तुम्ही 4 विकेटच जर घालवल्या तर तुम्ही 210-220 करू, तुम्ही अजून मारायचा प्रयत्न करून 210-220 पर्यंत पोहोचू शकला असतात. आणि प्रयत्न केले नाहीत का? तर केले, प्रयत्न केले, पण ती प्रत्येक प्लेअरची एक ॲबिलिटी असते. ज्या पद्धतीने रिंकू सिंग मारू शकतो किंवा रोमन पॉवेल मारू शकतो त्या पद्धतीने अंगरीक्ष रघुवंशी किंवा अजिंक्य रहाणे नाही मारू शकत. ज्या पद्धतीने फिन ॲलन ओपनिंग देऊ शकतो त्या पद्धतीने अजिंक्य रहाणे देऊ नाही शकत. मग आयदर तुम्ही तुमच्या प्लेयर्सनुसार तुमचं टेम्पलेट ठरवा, जसं GTने केलं की आमच्याकडे ते प्लेयर्स आहेत जे 150च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करू शकतात, 160च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करू शकतात, ते नाही 200-250ने करू शकत. आम्ही त्यांच्या हिशोबाने आमचा खेळायचा अप्रोच ठरवतो. तुम्ही तसं करा तर तेही नाही तुम्ही करा. तुम्ही प्रयत्न तर करताय की लगाना तो 240 ही आहे, पण तुमच्याकडे ते रिसोर्सेस नाही आहेत, ते प्लेयर्स नाही आहेत.
अंगरिक्ष रघुवंशीला तुम्ही खाली खेळू नाही शकत. त्या नादामध्ये तुम्ही कॅमेरन ग्रीन, रोमन पॉवेल यांना खाली खाली खेळवतायत. ते प्लेयर्स आहेत जे तुम्हाला 20 बॉल 50 वगैरे करून देऊ शकतात, पण त्यांना तेवढं एक्सपोजर मिळत नाही. आता तर कॅमेरन ग्रीनचा फॉर्म परत आला, पण त्याला जर 3ला टाकलं तर अंगरिक्षसाठी नंबर 4 अजून खाली होणार. तर तुम्ही ते मला ते त्या तिथे कुठेतरी केकेआरचं गणित चुकलंय की ते T20साठी आयडियल प्लेअर नाही आहेत. गोईंग फॉरवर्ड माझ्या मते केकेआरला ते प्लेअर बघावे लागतील. ह्या जे T20 अजिंक्य रहाणेला तुम्ही कॅप्टन म्हणून टीममध्ये नाही ठेवू शकत. अंगरिक्ष रघुवंशीला सुद्धा आता 2-3 वर्ष झाली आहेत, तो केकेआर सोबतच आहे. त्याला कुठेतरी स्वतःची एक काय म्हणूया म्हणजे डेवाळ ब्रेव्हिससाठी जसं म्हणलं ना, त्याला आता आपल्या खेळाची पुढली पायरी गाठावी लागणार आहे, तर ती त्याला करायची गरज आहे. पण ह्या मॅचमध्ये मला तर नाही वाटत की कुठल्याही प्रकारे चान्स आहे. केकेआरसाठी एक पॉझिटिव्ह राहायला, अनुकूल राहायला, तुम्ही त्याला प्रमोट करून बघा मिडल ऑर्डरमध्ये की तो तुम्हाला ॲग्रेसिव्ह बॅटिंग करून देऊ शकतो का. तर बट तरी पण ज्या पद्धतीने GT खेळते ना ही मॅच, आय डोंट, माझ्या मते तरी केकेआरसाठी काही चान्स नाही आहे. आणि मला नाही वाटत की हा गेम सुद्धा असा तो 240-250 वाल्या पैकी होईल. फिन ॲलनलाच खेळवा, कोणाला काही चेंज करायची गरज नाही. रोमन पॉवेल एक मात्र मला असा प्रश्न पडतो की तो काय आहे ह्या टीममध्ये, जर त्याला बॅटिंगही इतकी कमी येणार आहे, त्याचा फॉर्मही कितपत आहे प्रश्नचिन्हच आहे. त्याच्या जागी कदाचित तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी प्लेअरला तुमच्या स्क्वॉडमधल्या ट्राय करू शकता, बट तोच्या जागी कोण येणार हा सुद्धा, कारण का रमनदीप सिंगने सुद्धा असं काही फार भारी नाही केलेलं आहे. त्याच्या जागी अगेन टीम सायफर्ट आला, तो ओपनिंग करू नाही शकत, मग कदाचित टीम सायफर्टला नंबर 3ला खेळवा. सो ते काही केलं ना तरी ते केकेआरचं काय म्हणूया गणित जे आहे ना ते बसत नाही आहे. म्हणजे तुमच्याकडे बघा ना, पथिरानासारखा प्लेअर आहे, पथिरानासारखा प्लेअर आहे तुमच्याकडे, पण तुम्ही त्याला बॉलिंग कॉम्बिनेशनमध्ये नाही इन्क्लूड करून घेऊ शकत आहात. तर हे जेव्हा आहे ना, इथेच लक्षात येतं की काहीतरी गडबड झाली आहे तुमच्या कॉम्बिनेशनमध्ये. सो पण आता खेर तसंही सीझन संपलाय. आज कदाचित त्यांनी पार्टी स्पॉईल केली तरी GT अशामध्ये इनकॉन्सिक्वेन्शियल मॅच आहे टू बी ऑनेस्ट आजची. फार काही GT जरी हारली तरी त्यांचे ऑलरेडी 8 मॅच जिंकलेले, त्यांचे 16 पॉईंट झालेले, त्यामुळे त्यांना असं काही फार नाही, त्यांची अशी झोप नाही उडणार आहे आजची मॅच हरले तरी. त्यामुळे ते पुढली त्यांना एक मॅच जिंकायची, जी त्यांची मॅच असणार आहे चेन्नई विरुद्ध. तर दोन्ही टीम अशा काही फार म्हणजे GT खूपच चांगली खेळते आणि त्यामुळे त्यांना ती एक मॅच जिंकली तरी त्यांचं आत्ता सुद्धा ते जिंकले जरी नाही तरी त्यांचं ते मोस्टली क्वालिफाय होतीलच. त्यामुळे आणि गोईंग फॉरवर्ड अनफॉर्च्युनेटली ते आपण आता इनकॉन्सिक्वेन्शियलच मॅचेस बघू मोस्टली. पण मला नाही वाटत की केकेआरला ह्या मॅचमध्ये सुद्धा फार काही करायचं, म्हणजे लाईक GT इज जस्ट टू गुड. तुम्हाला काय वाटतं, कोण जिंकेल आजची मॅच आणि कुठल्या प्लेअरला तुम्ही खेळताना बघायला उत्सुक आहात? केकेआर कदाचित काही नवीन प्लेयर्सना ट्राय करू शकते का, करू शकते तर कुणाला करू शकते हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि मॅच झाल्यावर मॅचबद्दल आपण बोलूच. आज जी काही चर्चा केली होती त्यातले कुठल्या गोष्टी खऱ्या निघतायत ते मॅच झाल्यावर कळेलच. त्यामुळे तुमचं काय मत आहे कळवा. थँक्यू.